राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर जे आहे ते नाशिकमध्ये या ठिकाणी पार पडत आहे। परंतु या सगळ्या प्रशिक्षण शिबिरामध्ये वोट चोरीच्या मुद्द्यावरतून पक्षाचे जे प्रवक्ते आहेत प्रशांत जगताप यांनी खरं तर एक संपूर्ण डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे, प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे। जे प्रात्यक्षिक सादर करणारी जी मंडळी होती ती आता सध्या आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांनी एक डब्बा देखील बनवून आणलेला आहे, बॉक्स बनवून आणलेला आहे। राहुल चिमनभाई मेहता यांनी हा बॉक्स जो आहे तो तयार केलेला आहे। IIT दिल्लीमधनं ते पास आउट आहेत। आपण ज्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमचं नाव काय आणि तुम्ही आतमध्ये कशाच्या संदर्भातलं हे वोट चोरीचं नक्की प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे? माझं नाव अमित उपाध्याय आहे आणि आत आम्ही हे राहुल चिमनभाई मेहता द्वारा बनवली जी EVM मशीन आहे त्या EVM मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची चोरी सोबत कशी होऊ शकते ते आम्ही दाखवलं। म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरी होईल आणि जे इलेक्ट्रॉनिक वोट चोरी होईल त्याला लपवण्याचं काम जो VVPATमध्ये लागलेला काळा काच आहे त्या काळा काचच्या माध्यमातून कसं होणार ते पण आम्ही डेमोमध्ये दाखवलं। त्याशिवाय याच्यामध्ये सेन्सर्स लागले, त्या सेन्सरच्या माध्यमातून पण वोटर जर बटन दाबून तिकडून निघून जातो आणि पावती नाही चेक करत तर तशी पण चोरी कशी होऊ शकते हे पण आम्ही दाखवलं आहे। परंतु एक तुम्ही मतदान केंद्रावरती जाता, मतदान मशीनवरती जाता, ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रावरच्या मशीनवरती ज्यावेळेस बटन दाबता त्यावेळेस एक पावती जी आहे ती VVPATवरती दाखवली जाते, त्याला एक काळी काच असते आणि त्याच्या खालती ती पावती असते। नंतर ती पावती खालती त्यांच्या बॉक्समध्ये पडते। तर तुमचा नक्की आक्षेप कशावरती आहे या सगळ्या प्रक्रियेत? 2017च्या अगोदर जी VVPAT होती त्याचं जी काच होता तो काच काळा नसून सफेद होता, ट्रान्सपरंट होता। लाईट पेटल्याशिवाय पण आत पावती येते जाते पडते हे सगळं व्यवस्थित दिसत होतं। 2017मध्ये कुठेतरी ऑक्टोबर 2017मध्ये आम्हाला असं वाटतं की इलेक्शन कमिशननी हे जो काच आहे तो काळा केला आणि काळा काचच्या मागे जेव्हापर्यंत लाईट पेटत नाही तेव्हापर्यंत ती चोरी होऊ शकते। मग सगळ्यांना ती पावती दिसते याची काही गॅरंटी नाही। आमचं असं म्हणणं आहे की जर लाईट नॉनस्टॉप नाही चालू ठेवली तर ही चोरी पावतीची होऊ शकते आणि हे आम्ही स्पष्टपणे दाखवलं आहे। तर 20 ते 30% लोकांना जर समजा ती पावती नाही दिसली तर विधानसभा जिंकण्यापुरता वोटिंग चोरी होऊन जाईल। परंतु ज्या पद्धतीने आता तुम्ही ही एक नवीन कॉन्सेप्ट ठेवताय की त्या काळ्या काचेच्या पट्टीमुळे VVPATच्या आतमध्ये तुम्ही कोणाला मतदान केलंय ते दिसणार नाही, अर्थात चिन्ह दिसणार नाही, त्या उमेदवाराचं नाव दिसणार नाही असं तुम्ही म्हणताय। ती चिठ्ठी खालीच पडली आहे का ती वरच्या वरती ती राहिली आहे या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। परंतु ज्या पद्धतीने संपूर्ण मतदार याद्यांमधला हा घोळ आहे, नवीन मतदार ॲड केले जातात, त्यांची नावं नोंदणी केली जातात, या सगळ्या संदर्भात देखील एक प्रश्न आहे। जे वोटर लिस्टमध्ये फेरफारचं हे सगळं सांगितलं गेलं आहे त्याच्यामध्ये जे चोरी आहे ती होऊ शकते, ती प्रॉबिलिटी आहे। पण याच्यामध्ये जर चोरीचा प्रोग्राम आहे तर प्रत्येक विधानसभामध्ये प्रत्येक इलेक्शनमध्ये कुठलाही सेटिंग न करता बघा वोटर लिस्टमध्ये जर चोरी करायची आहे तर तुम्हाला पोलिंग एजंटच्या सोबत इलेक्शन कमिशनचे जे खालचे लोक आहेत त्यांच्यासोबत प्रत्येक बूथमध्ये सेटिंग पाहिजे। पण ही सेटिंग याच्यामध्ये लागणार नाही। फक्त 9 ते 10 लोक जे प्रोग्राम टाकतात ते त्याच्या माध्यमातून चोरी प्रत्येक विधानसभामध्ये 25 ते 30% वोटाची चोरी प्रत्येक विधानसभामध्ये होणार आणि त्याच्यामध्ये इलेक्शन पलटी होऊ शकतो। परंतु या सगळ्या संदर्भात तुम्ही जो काही दावा करतायत की त्या काळ्या पट्टीमुळे त्याच्या आतमधलं दिसत नाही किंवा ती चिठ्ठी खालती पडते किंवा नाही पडते हा सगळा प्रश्नचिन्हच आहे। त्यामुळे ज्यावेळेस रिकाउंटिंग होतं त्यावेळेस ती चिठ्ठी त्याच्या डब्यामध्ये असेल की नाही तोही प्रश्नचिन्ह आहे। परंतु या सगळ्या संदर्भात तुम्ही तक्रार नोंदवली आहे का? हो, आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्यातर्फे हे डेमो आम्ही करू शकतो, आम्ही हे चोरी करून दाखवू शकतो। त्यासाठी आम्ही त्यांच्याकडून EVM मशीनची मागणी केली आहे। आम्ही त्यांना म्हटलं आहे जर तुम्ही EVM मशीन त्याच्यासोबत आम्ही जे चोरीचा प्रोग्राम आमच्याकडे आहे ते प्रोग्राम टाकण्यासाठी तुम्ही सगळे टूल्स आणि जे साहित्य पाहिजे जर दिलं तर ते हे प्रोग्राम टाकून आम्ही हे चोरी करून दाखवू शकतो, इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची चोरी। हा तुम्हाला किती विश्वास आहे की तुमचा हा प्रयत्न यशस्वीच ठरेल म्हणून? आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि देशामध्ये जे EVM विरोध आहे ती EVM विरोधची लहर वाढत चालली आहे। तर आम्हाला नक्कीच असं वाटतंय की जर हे असंच चालत राहील तर एक दिवस EVM रद्द होईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या सगळ्या प्रशिक्षण शिबिरामध्ये वोट चोरीच्या मुद्द्यावरतून काही प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। या सगळ्या प्रात्यक्षिकांमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला होता VVPATमध्ये ज्या पद्धतीची ती काळी काच असते त्या काळ्या काचेच्या खालती VVPATची संपूर्ण पर्ची जी आहे, पावती जी आहे ती मतदाराला मतदान दिल्यानंतर दिसते, त्या सगळ्या काळ्या काचेवरतीच जो प्रश्नचिन्ह जो आहे तो या लोकांकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भातलं एक प्रात्यक्षिक शिबिर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये या लोकांनी दिलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नाशिक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.